नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता सध्या पावसाळा चालू आहे आणि आता आपण आलेलो आहोत ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता इथून पुढे काही सण चालू होणार आहेत, कारण की आता श्रावण आलेला आहे. तर आपले सगळे सण ह्या आता इथून पुढे चालू होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आता स्किन केअर करायची खूप गरज आहे. आतापासून जर आपण केली सो आपल्याला त्या गोष्टीचा फायदा होईल. सो तुम्हाला सुद्धा नक्कीच सांगेन की मी स्वतः स्किन केअर काय करत असते. सो चला, तर आता ह्युमिडिटी आहे त्याच्यामुळे काही लोकांची स्किन स्टिकी असते, काही लोकांची ऑइली असते, तर काही लोकांची ड्राय असते. सो प्रत्येकाची स्किन ही वेगळी असते. तर ह्या स्किन मध्ये म्हणजे आता माझी स्किन थोडी ड्राय आहे. तर ड्राय स्किनला आणि इव्हन सगळ्या ऑल टाइप स्किन आहे, म्हणजे तुम्ही सगळ्या स्किनला वापरू शकता, कारण की हे घरगुती आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत त्याच्यामध्ये, काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये असे आहेत की आपल्याला घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. सो तर मी आता हे कशासाठी करते, कारण की मला खूप दिवसापासून माझी स्किन थोडी डल वाटते. कदाचित तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये जाणवत असेल आणि थोडं टायर्डनेस आलेला आहे. तर प्रत्येकाचं हे वेगळं असतं. सो त्याच्यासाठी मी ही स्किन केअर आता करणार आहे. आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला 3च गोष्टी अशा सांगणार आहे, 3 ते 4 गोष्टी ज्या घरामध्ये तुम्हाला इझिली उपलब्ध होतील आणि तुम्हाला इकडे-तिकडे कुठे नक्कीच जायची गरजही नाहीये. तर आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत, ओट्स वापरणार आहोत. जे सिंपल ओट्स असतात ना, ते तुम्ही कुठलेही घ्या तरी चालेल. त्याच्यामध्ये मी बेसन वापरणार आहे, दही वापरणार आहे आणि हळद वापरणार आहे आणि मध वापरणार आहे. ह्या खूप सोप्या गोष्टी आहेत. ह्या तुम्हाला कुठेही मिळतील आणि ज्याला थोडंसं दहीचा जर प्रॉब्लेम असेल, तर दही त्याच्यामध्ये तुम्ही मिक्स करू नका. त्याऐवजी तुम्ही पाणी मिक्स करा किंवा तुम्ही मिल्क सुद्धा घालू शकता ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला हा पॅक एकदा लावल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मला चेहऱ्यावरती ग्लो येईल किंवा माझा चेहरा टवटवीत दिसेल, असं नाहीये. तुम्हाला हा पॅक आठवड्यातून 2 वेळा तरी यूज करायचा आहे. तुम्हाला जर बेस्ट रिझल्ट हवा असेल, तर नक्कीच तुम्ही 2 टाइम यूज करा आणि तुम्हाला तो रिझल्ट नक्कीच जाणवेल तुमच्या चेहऱ्यावरती. सो त्या प्रत्येक इन्ग्रेडियंटच्या मागे काय, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी का वापरायच्या त्या नक्कीच तुम्हाला मी आता सांगते पुढे. तर तुम्ही जर स्किनला काही इरिटेशन प्रॉब्लेम असेल किंवा स्किनला कुठला प्रॉब्लेम तुमच्या असेल किंवा तुम्हाला खूप मोठे पिंपल्स असतील किंवा पूर्ण तुमच्या स्किनला पिगमेंटेशन्स असतील, तर तुम्ही नक्कीच हे वापरू नका. कारण की ऑलरेडी त्रास होतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे वापरलं तर तुम्हाला त्रास असा काही होणार नाही, पण इरिटेशन नक्कीच होईल. सो ज्यांची स्किन नॉर्मल आहे, माझ्यासारखी नॉर्मल आहे, त्यांना काही स्किन इश्यूज नाहीयेत, त्यांनी नक्कीच हा मी फेस पॅक सांगते तो नक्कीच ट्राय करा. सो चला, तर आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मी हे ओट्स घेतलेले आहेत आणि तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते. मी ना हे ओट्स, जे नॉर्मल ओट्स आहेत ना, एक मिनिट, तर हे नॉर्मल ओट्स मी ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि ग्राइंड करून मी हे नुसते जस्ट एक बाउलमध्ये काढलेले आहेत. तर ह्याचा काय फायदा आहे, जेव्हा आपण हे स्किनमध्ये, जेव्हा आपल्या हे लागतं ना, तेव्हा आपली स्किन सॉफ्ट होते आणि ह्याच्यामध्ये बेटा ग्लुकन हे चेहऱ्याचा जो मॉइश्चर आपला मेंटेन करतो. सो आपली स्किन ड्राय होत नाही. ऑइली असेल तरी पण आपली स्किन जास्त ऑइली नाही होत. ओट्स मध्ये बेटा ग्लुकन मॉइश्चराइज होल्ड करण्यात मदत करतं आपल्याला. जेव्हा आपण हे यूज करतो वारंवार, तर आपली जी स्किन आहे ती हायड्रेट राहते. जेव्हा पण आपण ही गोष्ट ओट्स जेव्हा आपण वापरतो, जे आता त्या पॅकमध्ये ऑफकोर्स मी ओट्स वापरलेले आहेत, तर त्याच्यामुळे काही लोकांना ती स्किन एकदम कम्फर्टेबल, सॉफ्ट अशी वाटते, कारण की इरिटेशन होत नाही आपल्याला. तर त्याच्यासाठी मी हे ओट्स प्लेन घेतलेले आहेत. तुम्हाला तर मी दाखवलं याचं टेक्स्चर कसं आहे. सो आता मी इथेच बसून तुम्हाला दाखवतो. सो हे बघा, मी हा बाउल घेतलेला आहे. सो ह्या बाउलमध्ये हे मी ओट्स टाकणार आहे आता आणि ह्याच्या बरोबर आहे ना, मी हे बघा, हे दही घेतलेलं आहे. सो हे दही सुद्धा मी ह्याच्यामध्ये ओतते आणि मध सुद्धा मी घेतलेलं आहे. सो ह्याचे फायदे मी तुम्हाला नक्कीच सांगते. पहिलं हे सगळं घेते ह्याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला कळत असेल. आणि नेक्स्ट आहे, मी हळद घेतली आहे. ही हळद ऍक्च्युअली नॅचरल हळद आहे.
जी मी माझ्या गावावरून आणली होती. सो हळद आणि बेसन हे मी मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये. सो एक मिनिट मी करते मिक्स. सो मी हळद जास्त नाही घेणार आहे बघा, मी एवढीच हळद घेतलेली आहे. आणि बेसन मी घेतलेलं आहे 1 चमचा. प्रत्येक गोष्ट मी 1 चमचाच घेतलेली आहे. थोडंसं म्हणजे ओट्स जास्त घेतलेले आहेत, तर तुम्ही ओट्स जास्त घेऊ शकता. सो आता हे बघा, हे सगळं मी घेतलेलं आहे आणि हे मी मिक्स करणार आहे. सो आता ह्याच्यामध्ये बघा माझं दही कमी पडलेलं आहे, तर तुम्ही दही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि ह्याला सॉफ्ट पेस्ट बनवायची आहे. तर तुम्हाला मी एक सांगते, हे जे पॅक आहे ते तुम्हाला असं जोरात घासायचं नाहीये. घासलं तर नक्की स्किनला त्रास होणार. वरच्यावर हे पॅक तुम्हाला लावायचं आहे. सो मी आता ह्याच्यामध्ये दही ऍड करते आणि तुम्हाला भेटते. सो सो आता तुम्ही बघू शकता, हे मी असं मस्त मिक्स केलेलं आहे. तर तुम्हाला आता कळालेलंच आहे ओट्स वापरल्याने काय होतं. तर आता तुम्हाला मी सांगते की दहीमध्ये लॅक्टिक ऍसिड आहे आणि AHA. सो दह्यामुळे काय होतं, आपल्या जी वरची स्किन आहे, आता ही डेड स्किन आहे जी वरती आपल्याला, सो त्याला थोडंसं स्मूथ आणि सॉफ्ट आणि फ्रेश राहण्यासाठी मदत करतं. सो दही आणि जे बेसन आहे ते आपल्या आधीचे लोक सुद्धा लावत होते त्याच्यामध्ये हळद घालून. फक्त ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मी ओट्स यूज केलेला आहे. तर जाऊया मधाकडे. तर मध सुद्धा घातलं की ह्याच्याने स्किन सॉफ्ट होते आणि हळदीमुळे स्किनला छान ग्लो येतो. पण हळद आपली नक्कीच तुम्ही जी नॅचरल हळद आहे ती घ्या, कारण की आजकाल भेसळ गोष्टी खूप चालू आहेत. सो असा हा पॅक बनवलेला आहे. आता हा पॅक मी हातानेच लावणार आहे आणि थोडंसं सुकेपर्यंत, जास्त सुकवणार नाहीये, थोडंसं सुकेपर्यंत मी हे ठेवणार आहे आणि तोपर्यंत माझी काही वरची कामं असतील ते मी करेन. सो चला, तुमच्या समोरच मी आता हा पॅक लावते. सो आता हा बघा पॅक असा लावायचा आहे. तुम्ही ना नेकला पण लावू शकता. डोळ्यांना लावायचा नाहीये. बघा मी इथे लावते. जास्त घासायचं नाही, असं वरच्यावर हा पॅक लावायचा आहे. मी बघा असं वरतीपर्यंत लावते, कारण माझं कपाळ थोडंसं मोठं आहे, त्यामुळे असं वरतीपर्यंत लावते मी. सो आईजना लावायचं नाहीये. आपण हा पॅक गळ्याला लावू शकतो, हा हाताला सुद्धा लावू शकतो तुम्हाला लावायचं असेल तर. सो आता हे थोडंसं सुकू दे, मग मी परत तुम्हाला भेटते. सो चला. A few moments later. आता जो मी हा फेस पॅक लावला होता ना, ह्याला 10 मिनिटं झालेली आहेत आणि एकदम पण ड्राय करू नका. बघा आता हे माझं कुठे कुठे थोडंसं आहे, म्हणजे माझ्या बोटाला हे लागलेलं आहे. सो हे असं ठेवा. जास्त ड्राय केलं की धुतल्यानंतर तो त्रास होतो, टाईट होते, म्हणजे स्किन थोडंसं ते ड्राय होतं. सो आता मी हे वॉश करते आणि मग मी तुम्हाला भेटते. सो चला. सो मी ना फेस वॉश केला आणि तसाच फेस घेऊन आली. मी तुम्हाला सुद्धा अंदाज येईलच. सो एक मिनिट, मी रुमाल घेतला ना त्याने पुसते. सो तुम्हाला तर अंदाज झालाच असेल, तुम्ही आता बघितलेलंच आहे. तुम्हाला जवळ मी माझी स्किन दाखवते. आता माझी स्किन अशी सॉफ्ट झालेली आहे आणि नक्कीच मी असं सांगणार नाही तुम्हाला की माझा टॅन आणि माझा ग्लो झालेला आहे, कारण की मी पण खूप दिवसांनी वापरलेलं आहे. पण तुम्ही जर हे आठवड्यातनं 2 वेळा वापरलत ना, तुमची स्किन खरंच ग्लो करणार आहे. म्हणजे आपण बाहेर केमिकली गोष्टी ज्या काही चेहऱ्यावर लावतो त्याच्यापेक्षा घरातल्याच गोष्टी जर आपण चेहऱ्यावर लावल्या तर आपल्या स्किनवरती ग्लो पण येतो, टॅन पण जाते. पण ह्याच्या बरोबर तुम्हाला काही गोष्टी हेल्दी सुद्धा खायच्या आहेत. आपण जे काही फ्राईड खातो किंवा बाहेरचं खातो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला प्रॉब्लेम होतो. जसं आपण बाहेरून केअर घेतो तसे आपल्याला आतून सुद्धा केअर घेणं गरजेचं आहे.
सो आतून सुद्धा केअर घ्या. आणि अशा जर तुम्हाला नवनवीन असे व्हिडिओज हवे असतील स्किनवरती तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो अजून एक गोष्ट आहे की मॉइश्चरायझर आपल्याला स्किनला डेली लावलं पाहिजे, कारण की ते आपल्या स्किनला हायड्रेट ठेवतं. आणि बाहेर जेव्हा आपण जातो किंवा म्हणजे कुठेही बाहेर गेलो तर आपण सनस्क्रीन हे लावलं पाहिजे. म्हणजे ही बेसिक काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे, तर त्या गोष्टी खूप बऱ्या पडतात आपल्या स्किनला. आपण जर काही नाही केलं आणि जर आपली स्किन अशीच ठेवली तर त्याला पिंपल्स येतात किंवा बऱ्याच काही स्किन इश्यूज होतात. सो बेटर आपण आधीच काळजी घेतलेली बरी. तर हा होता फेस पॅक आणि असे बरेच फेस पॅक आहेत. सो ह्या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या ह्या सहज आपल्याला घरी भेटतात. तुमच्या जर स्किनला ना समजा ॲलर्जी असेल किंवा ऍक्टिव्ह रॅशेस असतील किंवा तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही हा एक पॅच करून थोडासा चेक करा आणि मग तुम्ही हा वापरा. तुम्हाला इरिटेट झालं तर तुम्ही नक्कीच हे यूज करू नका, तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करा. पण जे नॉर्मल स्किन आहे, ज्यांना थोडे पिंपल्स फक्त असतात किंवा थोडेसे ज्यांना ॲक्ने प्रॉब्लेम असतो त्यांनी हे नक्कीच यूज करा. वारंवार यूज केल्याने ह्याचा खूप फायदा होतो, पण जास्त नाही. आठवड्यातनं फक्त 2 वेळाच यूज करायचा आहे. सो हे हायलाइट करते मी तुम्हाला की आठवड्यातनं फक्तच 2 वेळा यूज करायचा आहे. तर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि मला नक्कीच सांगा की तुम्हाला हा स्किन केअर करून कसं वाटलेलं आहे. आणि तुम्हाला पुढे जाऊन कुठले रिअलिस्टिक होम स्किन केअर किंवा हेअर केअर किंवा अजून काही रिअलिस्टिक गोष्टी हव्या असतील आपल्या बॉडी बद्दल किंवा आपल्या हेअर स्किन ह्याच गोष्टी मी जास्त सांगेन तुम्हाला, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. सो असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या समोर मी आणत जाईन. आणि आतापुरती हा व्हिडिओचा एंड करत आहे. सो चला मंडळी, भेटूया उद्या पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय.